नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आपण सुरू करत आहोत एक 7 दिवसाची भक्तिमय व्हिडिओ सिरीज. ही सिरीज केवळ कथा ऐकण्यासाठी नाही तर आपल्या मनाला शांतता देण्यासाठी, जीवनाला दिशा देण्यासाठी आणि श्रद्धेला बळ देण्यासाठी आहे. या सिरीजमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचे जीवन, त्यांचे विचार, त्यांचे चमत्कार आणि आपल्या रोजच्या जीवनाशी त्यांचा असलेला संबंध हे सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत. आजचा भाग पूर्ण लक्ष देऊन ऐका. कदाचित यामधून एखादं वाक्य, एखादी कथा तुमचं मन हलकं करेल. श्री स्वामी समर्थ. आज आपण एका अशा महान संताविषयी जाणून घेणार आहोत ज्याचे नाव घेताच मनाला शांतता मिळते आणि संकटात असलेल्या भक्तांच्या हृदयात आशेचा दिवा पेटतो. ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. भारतीय संत परंपरेमध्ये अनेक महान संत झाले, पण स्वामी समर्थांचे स्थान अतिशय वेगळे आणि अद्वितीय आहे. कारण स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते तर ते भक्तांसाठी आधारस्तंभ होते. अनेक भक्तांच्या जीवनात जेव्हा अंधार पसरला होता, जेव्हा आशेचा किरणही दिसत नव्हता, तेव्हा स्वामी समर्थांनी त्यांना धीर दिला, मार्ग दाखवला आणि त्यांच्या जीवनाला नवी दिशा दिली. आजचे जीवन खूप वेगाने बदलत आहे. धावपळ, स्पर्धा, ताणतणाव, अपेक्षा आणि अपयश या सगळ्यांमध्ये आपण कधीकधी इतके अडकून पडतो की मनाला शांतता मिळत नाही. कधी भीती वाटते, कधी आधी आत्मविश्वास कमी होतो आणि कधी असे वाटते की आपण एकटेच आहोत. अशा वेळी अध्यात्म आपल्या स्थिरतेची दिशा दाखवतं. संतांचे विचार हे फक्त धर्मापुरते मर्यादित नसतात, तर ते आपल्या दैनंदिन जीवनाला योग्य मार्ग दाखवतात. स्वामी समर्थांचे तत्त्वज्ञान खूप सोपे पण अत्यंत प्रभावी आहे. त्यांनी माणसाला शिकवले, धैर्य ठेवा, श्रद्धा ठेवा आणि जीवनातील प्रत्येक परिस्थितीला शांतपणे सामोरे जा. स्वामी समर्थांचे विचार आजही तितकेच उपयुक्त आहेत. कदाचित आजच्या काळात ते अधिकच आवश्यक आहेत. म्हणूनच आजच्या या भागामध्ये आपण स्वामी समर्थांचे जीवन, त्यांचे कार्य आणि त्यांच्या शिकवणीमागील गंभीर अर्थ समजून घेणार आहोत. कदाचित या व्हिडिओमधील एखादा विचार, एखादी कथा तुमच्या जीवनाला नवी दिशा देईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग श्रद्धा आणि भक्तिभावाने या सुंदर आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करूया. आता एक महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. तो म्हणजे स्वामी समर्थ कोण होते? श्री स्वामी समर्थ हे नाव आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. घरात, मंदिरात, कीर्तनात अनेक ठिकाणी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा जयघोष आपण ऐकतो. पण या नावामागे असलेले व्यक्तिमत्व किती विलक्षण होते हे जाणून घेतले तर आपल्याला खूप आश्चर्य वाटते. स्वामी समर्थ हे भारतातील महान संतांपैकी एक मानले जातात. त्यांचे जीवन अत्यंत गूढ आणि रहस्यमय होते. त्यांचा जन्म कुठे झाला, ते कोणत्या कुटुंबात जन्मले, त्यांचे बालपण कसे होते या प्रश्नांची निश्चित उत्तरे आजही कोणाकडे नाहीत. अनेक संत चरित्रामध्ये स्वामी समर्थांना दत्त अवतार मानले जाते. असं मानलं जाते की ते भगवान दत्तात्रयाचेच अवतार होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात अलौकिक तेज, असीम करुणा आणि अद्भुत सामर्थ्य होते. स्वामी समर्थांचा वावर साधारणपणे साधू संतांसारखा नव्हता. ते कधी अचानक एखाद्या ठिकाणी प्रकट व्हायचे तर कधी कोणतीही सूचना न देता दुसऱ्या ठिकाणी निघून जायचे. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये एक गूढ अर्थ दडलेला असायचा. स्वामी समर्थांनी आयुष्याचा एक मोठा कालखंड महाराष्ट्रातील अक्कलकोट या ठिकाणी वास्तव्य केले. अक्कलकोट एक लहानसं गाव होतं, पण स्वामी समर्थांच्या उपस्थितीमुळे ते एक पवित्र तीर्थक्षेत्र बनलं. आजही हजारो लाखो भक्त अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतात. स्वामी समर्थांच्या जीवनातील सर्वात विशिष्ट गोष्ट म्हणजे त्यांची भक्तावर असलेली अपार करुणा. ते कोणालाही कधीही दूर लोटत नसत. गरीब असो किंवा श्रीमंत, शिक्षित असो किंवा अशिक्षित, राजा असो किंवा सामान्य माणूस, स्वामी समर्थांसाठी सगळे समान होते. अनेक वेळा असे घडायचे की कोणी भक्त मोठ्या संकटात असायचा, तो मनोमनी स्वामी समर्थांना हाक मारायचा आणि आश्चर्य म्हणजे काही वेळातच त्याचा संकटातून मुक्ती मिळायचा. म्हणूनच भक्तांचा स्वामीवर अतूट विश्वास निर्माण झाला. स्वामी समर्थांच्या व्यक्तित्वामध्ये एक वेगळेपण होतं. ते नेहमी गंभीर संतांसारखे शांत बसत नसत. कधी ते हसत, कधी रागवत, कधी एखाद्या भक्ताला कठोर शब्दही बोलत. पण त्या प्रत्येक कृतीमागे भक्तांच्या कल्याणाची भावना असायची. कधी स्वामी समर्थ भक्तांची परीक्षाही घेत असत. ते पाहायचे की भक्तांचा विश्वास खरा आहे का की फक्त एक परिस्थिती पुरता आहे.
ज्यांचा विश्वास खरा असे त्यांच्यावर स्वामीची कृपा अत्यंत अद्भुत पद्धतीने होत असे. स्वामी समर्थांचे व्यक्तिमत्व फक्त चमत्कारापुरते मर्यादित नव्हते. त्यांच्या जीवनाचा मुख्य उद्देश होता लोकांना योग्य मार्ग दाखवणे. ते माणसाला सांगत असत की जीवनात श्रद्धा असावी, पण त्यासोबत प्रामाणिकपणा आणि प्रामाणिक प्रयत्नही असावेत. फक्त देवावर विश्वास ठेवून काही न करता बसणं योग्य नाही. स्वामी समर्थ सांगायचे, तुझं कर्तव्य तू कर, उरलेलं मी पाहीन. या एका वाक्यांमध्ये जीवनाचं संपूर्ण तत्त्वज्ञान दडलेलं आहे. स्वामी समर्थाने हजारो भक्तांचे जीवन बदलले. काहींनाही त्यांना संकटातून वाचवले, काहींना योग्य मार्ग दाखवला आणि काहींना अध्यात्मनाची दिशा दिली. आजही लाखो लोक स्वामी समर्थाचे नामस्मरण करतात, कारण भक्तांना विश्वास आहे की स्वामी समर्थ आजही आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे आहेत. स्वामी समर्थांचे जीवन जितके गूढ आहे तितकेच प्रेरणादायी देखील आहे. त्यांच्या जीवनातून आपण श्रद्धा, धैर्य, संयम आणि निस्वार्थ सेवा याचे महत्त्व शिकू शकतो. आणि म्हणूनच आजही स्वामी समर्थांचे नाव घेताच मनाला एक वेगळी शांतता मिळते. आपण आतापर्यंत जाणून घेतले की श्री स्वामी समर्थ हे किती महान आणि अद्भुत संत होते. पण स्वामी समर्थांचे खरे महत्त्व फक्त त्यांच्या चमत्कारामध्ये नाही, तर त्यांच्या तत्त्वज्ञानात आणि शिकवणीत आहे. कारण चमत्कार एखाद्या क्षणासाठी आश्चर्य निर्माण करतो, पण विचार आणि तत्त्वज्ञान संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. स्वामी समर्थांचे तत्त्वज्ञान अत्यंत सोपे, स्पष्ट आणि जीवनाला दिशा देणारे होते. ते माणसाला सांगायचे की जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे फक्त देवावर विश्वास ठेवणं नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवणंही आहे. जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा कोणतीही अडचण पार करू शकतो. स्वामी समर्थ सांगायचे, माणसाच्या मनात 2 गोष्टी असतात, एक म्हणजे भीती आणि दुसरी म्हणजे विश्वास. जर मनात भीती वाढली तर माणूस कमजोर होतो, पण जर विश्वास वाढला तर तो कोणत्याही संकटाला सामोरं जाऊ शकतो. आजच्या जीवनात आपण पाहतो की लोकांच्या मनात खूप भीती आहे. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, भविष्याची भीती. हीच भीती माणसाला थांबवते. स्वामी समर्थ आपल्याला सांगतात, भीती सोडा, धैर्य ठेवा, कारण जीवनात जे काही घडतं ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच घडत असतं. स्वामी समर्थांचं आणखी एक महत्त्वाची शिकवण म्हणजे कर्म. ते नेहमी म्हणायचे की फक्त देवाची प्रार्थना करून काही न करता बसणे योग्य नाही. देवावर विश्वास ठेवा, पण आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ नका. प्रामाणिकपणे काम करा, कारण जेव्हा माणूस प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तेव्हा देवाची कृपाही त्याच्यावर होते. स्वामी समर्थांनी माणसाला अहंकार सोडण्याचा सुद्धा संदेश दिला. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा माणूस यशस्वी होतो त्याला वाटतं की हे सगळं मीच केलं, पण खरे संत आपल्याला शिकवतात की यशामागे अनेक लोकांचा आणि देवाच्या कृपेचा हात असतो. म्हणून नम्रता ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. स्वामी समर्थांचे आणखी एक महान तत्त्वज्ञान म्हणजे धैर्य आणि संयम. आजच्या काळात आपल्याला सर्व काही लगेच हवं असतं. लगेच यश हवं, लगेच पैसा हवा, लगेच परिणाम हवा. पण जीवनाचा नियम वेगळा आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. बी पेरल्यानंतर ताबडतोब झाड उगवत नाही. त्यासाठी वेळ, संयम आणि काळजी घ्यावी लागते. स्वामी समर्थ आपल्याला सांगतात की जीवनात संयम ठेवणं खूप आवश्यक आहे, कारण जे लोक संयम ठेवतात त्यांनाच खरे यश मिळते. स्वामी समर्थांची शिकवण फक्त आध्यात्मिक नव्हती, तर ती पूर्णपणे व्यावहारिक होती. ते लोकांना सांगायचे, चांगले विचार करा, चांगले कर्म करा आणि इतरांना मदत करा. कारण जेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करतो तेव्हा आपल्या जीवनातही सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. स्वामी समर्थांच्या जीवनातून आपण एक मोठा धडा शिकतो. जीवनात कितीही संकटे आली तरी आशा सोडू नये, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच. आणि म्हणूनच स्वामी समर्थांचं वाक्य, आजही भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य फक्त शब्द नाही तर विश्वासाची शक्ती आहे. जर माणसाच्या मनात विश्वास असेल तर तो कितीही कठीण परिस्थितीत स्वतःला मजबूत ठेवू शकतो. स्वामी समर्थाचे तत्त्वज्ञान आजच्या काळात अधिकच महत्त्वाचे आहे, कारण आज आपल्याकडे सर्व सुविधा आहेत तरीही मनात शांतता नाही, आणि ही शांतता आपल्याला अध्यात्मातूनच मिळते. म्हणूनच स्वामी समर्थांचे विचार फक्त ऐकण्यापुरते ठेवू नका, त्यांना आपल्या जीवनात अंमलात आणण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा विचार जीवनात उतरतात तेव्हाच खरा बदल घडतो. श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनामध्ये असंख्य चमत्काराच्या कथा सांगितल्या जातात, पण या कथा फक्त आश्चर्य निर्माण करण्यासाठी नाहीत, त्या भक्तांच्या श्रद्धा, विश्वास आणि स्वामीच्या कृपेची अनुभूती देतात. आता आपण अशाच 1-2 प्रेरणादायी कथा ऐकूया. कथा नंबर 1.
संकटात सापडलेला भक्त. एकदा एक गरीब शेतकरी अत्यंत मोठ्या संकटात सापडला होता. त्याच्या शेतात काहीच पीक नव्हते, घरात अन्न नव्हते, कर्ज वाढत होते. तो खूप निराश झाला होता. एक दिवस त्याने मनोमनी प्रार्थना केली, स्वामी समर्थ, मला या संकटातून वाचवा. काही दिवसांनी तो अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेला. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिले आणि अचानक म्हणाले, घरी जा, चिंता करू नकोस. शेतकरी आश्चर्यचकित झाला. तो परत आपल्या गावात परतला. काही दिवसांनी अचानक हवामान बदलले आणि जोरदार पाऊस झाला. त्याच्या शेतात पुन्हा हिरवेगार पीक उगवले. त्या दिवसापासून त्या शेतकऱ्याची स्वामी समर्थावर अतूट विश्वास बसला. कथा दुसरी, आजारातून मुक्ती. एकदा एक व्यक्ती गंभीर आजाराने त्रस्त होता. त्याने अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतले, पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी कुणीतरी त्याला सांगितलं, अक्कलकोटला जा आणि स्वामी समर्थांचे दर्शन घे. तो खूप आशेने अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थांच्या चरणी बसून त्याने मनापासून प्रार्थना केली. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिले आणि फक्त एकच वाक्य म्हटले, नामस्मरण कर. त्या व्यक्तीने रोज स्वामी समर्थांचे नामस्मरण सुरू केले. हळूहळू त्याची तब्येत सुधारू लागली. काही महिन्यात तो पूर्णपणे बरा झाला. या अनुभवामुळेच त्याचा देवावर आणि स्वामी समर्थावर अढळ विश्वास निर्माण झाला. कथा तिसरी, विश्वासाची परीक्षा. एक भक्त स्वामी समर्थांचा खूप मोठा भक्त होता. तो रोज स्वामी समर्थांचे नाव घेत असत. पण एक दिवस त्याच्या जीवनात मोठे संकट आले. त्याचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला. त्याला वाटू लागले की कदाचित स्वामी समर्थांनी त्याला सोडून दिले, पण तरीही त्याने नामस्मरण सोडले नाही. तो म्हणाला, स्वामी, मला काही मिळो किंवा न मिळो, मी तुमचे नाव सोडणार नाही. काही काळानंतर अचानक त्याला एक नवीन संधी मिळाली. त्याचा व्यवसाय पुन्हा सुरू झाला आणि आधीपेक्षा जास्त यशस्वी झाला. तेव्हा त्याला जाणवले की स्वामी समर्थांनी त्याची परीक्षा घेतली. या कथा आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतात. स्वामी समर्थावर विश्वास ठेवणाऱ्या भक्ताला कधीही एकटे वाटत नाही, कारण श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. आणि जेव्हा मनात विश्वास असतो तेव्हा संकटही लहान वाटतात. आणि म्हणूनच भक्तांची श्रद्धा आजही स्वामी समर्थावर अटूट आहे. आज आपण या संपूर्ण भक्ती प्रवासात श्री स्वामी समर्थांच्या जीवनातील अनेक पैलू जाणून घेतले. त्यांचे जीवन, त्यांचा विचार, त्यांचे चमत्कार आणि त्यांच्या शिकवणीचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध. पण या सगळ्यांमधून आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट काय शिकतो, ती म्हणजे श्रद्धा. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी मनात आशा ठेवणे आणि धैर्याने पुढे जाणे. प्रत्येक माणसाच्या जीवनात कधी ना कधी संकटं येतात. कधी आर्थिक अडचणी, कधी आरोग्याची समस्या, कधी नात्यांमध्ये तणाव, तर कधी मनामध्ये अस्वस्थता. अशा वेळी आपल्याला कोणाचा तरी आधार हवा असतो आणि हा आधार आपल्याला अध्यात्मातून मिळतो. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात, भीतीने नाही तर विश्वासाने जीवन जगावे. जर मनात विश्वास असेल तर माणूस कितीही कठीण परिस्थितीत ताठ उभा राहू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटी आपण सर्वजण मनापासून स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया. डोळे क्षणभर मिटा, मन शांत करा आणि मनामध्ये फक्त एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे स्वामी समर्थ, आमच्या जीवनात सद्बुद्धी द्या, आमच्या मनातील भीती दूर करा, आम्हाला योग्य मार्ग दाखवा, आमच्या कुटुंबावर आपली कृपा सदैव ठेवावी, जीवनातील संकटाला धैर्याने सामोरं जाण्याची शक्ती द्या, आमच्या मनात सतत सकारात्मक विचार राहू दे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या हृदयात आपल्या चरणावरील श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामी समर्थांचे नाव घेतल्याने मनाला एक वेगळी शांतता मिळते. कधीकधी जीवनात सर्व प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, पण श्रद्धा आपल्याला त्या प्रश्नाशी जगण्याची ताकद देते. म्हणूनच जीवनात एक गोष्ट कधीही विसरू नका, विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि बाकी सर्व स्वामी समर्थांवर सोपवा. कारण भक्तांच्या मनात आजही वाक्य घुमत असते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजचा भाग इथेच थांबवते. या व्हिडिओमधील एखादा विचार जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत पोचवा. उद्याच्या भागात आपण श्री स्वामी समर्थांच्या आणखी एका प्रेरणादायी पैलूवर सविस्तर चर्चा करणार आहोत. जर ही माहिती आवडली असल्यास भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला, लाईक करायला, कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना काय माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय प्रवासात, नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.